Hello everyone. The new point, that is gene therapy, that we are going to discuss in this lecture. Gene therapy, it is an actually there are large number of genetic disorders found in the human beings, and most of the or almost all kind of genetic disorders are related to the defects in the gene. Defects in the gene might be because of some environmental condition or might be because of some intrinsic factor. Okay, so some intrinsic as well as some extrinsic factors, म्हणजे काही इंटरनल काही एक्सटर्नल फॅक्टर्स दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक डिफेक्ट्स, आणि त्या जेनेटिक डिफेक्ट्समुळे जे काही डिसऑर्डर्स डेव्हलप होतात दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक डिसऑर्डर्स. देर आर लार्ज नंबर ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. In fact, approximately 3,000 to 4,000 genetic disorders are observed in human beings. 3,000 to 4,000 genetic disorders. And these genetic disorders are because of the defects in the gene. So जेव्हा जीन मध्ये डिफेक्ट होतो, म्हणजे एक्झाम्पल एखादा पर्टिक्युलर जीन आहे की जो एखाद्या एन्झाईमला कोड करतो आणि तो एन्झाईम मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे काय होईल, जर त्या जीन मध्ये म्युटेशन झालं तर तो एन्झाईम प्रॉपर सिंथेसाइज होणार नाही. ॲज अ रिझल्ट ती मेटाबॉलिक प्रोसेस अफेक्ट होणार आणि त्यामुळे काहीतरी डिसऑर्डर डेव्हलप होतो. त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि तो कशामुळे झालेला, इट इज बिकॉज ऑफ डिफेक्ट इन द जीन. सो दॅट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज जेनेटिक डिसऑर्डर. असे मल्टिपल जीन्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये की ज्यांच्यामध्ये डिफेक्ट्स होतात, आणि बिकॉज ऑफ दोज डिफेक्ट्स सम जेनेटिक डिसऑर्डर्स आर ऑब्झर्व्ड. ओके, आणि मग जेनेटिक डिसऑर्डर्स डेव्हलप झाले की त्याला प्रॉपर कुठली थेरपी सुद्धा अवेलेबल नाही, बिकॉज वी हॅव टू रिव्हर्स द इफेक्ट. म्हणजे सपोज अ जीन हॅज अंडरगॉन म्युटेशन, सो वी हॅव टू इंड्यूस द सेम जीन टू अंडरगो बॅक म्युटेशन. म्हणजे फॉरवर्ड म्युटेशन झालं असेल तर त्याला बॅकवर्ड म्युटेशन करण्यासाठी इंड्यूस करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. And that's why most of the time some genetic disorders they remains untreated. There is a best solution to such kind of genetic disorders, and this is nothing but the gene therapy. It is also observed that every single or 1 out of 100 infants, means newborn babies, they are having such kind of genetic disorders. 1 out of 100 infants have, or they are found to have genetic disorders. So genetic disorders are observed in large number of human beings, and त्यामुळे it becomes really necessary to have a proper treatment to cure such kind of genetic disorders. मग जेनेटिक डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठी आपण जीन थेरपी यूज करतो. मग जीन थेरपीमध्ये काय केलं जातं, तर एक्झॅक्टली जो जीन म्युटंट आहे किंवा जो जीन डिफेक्टिव्ह आहे, डिफेक्टिव्ह असण्याचे मल्टिपल रिझन्स असू शकतात, तर एक्झॅक्टली तो जीन, तसा जीन जो फंक्शनल आहे, तो फंक्शनल जीन त्या ह्युमन बीइंग मध्ये इंट्रोड्यूस केला जातो. सो इंट्रोडक्शन ऑफ अ फंक्शनल जीन इन अ पर्सन who is suffering from a genetic disorder, that can be called as gene therapy. So simply mutant gene च्या ऐवजी नॉर्मल जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. इंट्रोड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या जातात, आणि मग त्या पद्धतीने आपण तो जेनेटिक डिसऑर्डर क्यूर करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल समजा, इफ सपोज अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम मेटाबॉलिक डिसऑर्डर दॅट इज रिलेटेड विथ द लॅक्टोज मेटाबॉलिझम. म्हणजे लॅक्टोज युटिलाइज करू शकत नाही पेशंट. आणि का युटिलाइज करू शकत नाही, तर लॅक्टोज युटिलाइज करण्यासाठी वी नो देर आर 3 एन्झाइम्स आर नीडेड, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, पटमेज अँड ट्रान्स ॲसिटिलेज. सो समजा त्या पेशंटमध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचा एन्झाइम सिंथेसाइज होत नाही, आणि त्यामुळे लॅक्टोज युटिलाइज केला जात नाही. त्यामुळे लॅक्टोज मेटाबॉलिझम आहे, लॅक्टोशी रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. मग अशा वेळी काय करू शकतो आपण, तर लॅक्टोज युटिलाइज करण्यासाठी बीटा गॅलॅक्टोसाइडेज लागतो. बीटा गॅलॅक्टोसाइडेजला कोड कोणता जीन करतो, लॅक झेड जीन. सो व्हॉट वी कॅन डू, जर झेड जीन मध्ये म्युटेशन झालं असेल, we can introduce a new functional Z gene in that particular human being by using some advanced techniques, so that now that particular human being is able to utilize lactose as a carbon source. Okay, so आपण काय केलं, तो जो जेनेटिक डिसऑर्डर होता तो ओव्हरकम केला by introducing a new functional gene in that particular human being, and this concept is called as gene therapy. म्हणजे जसं की एखादा ऑर्गन जर डिसफंक्शनिंग झाला असेल तर न्यू ऑर्गन आपण ट्रान्सप्लांट करतो. सिमिलरली जर जीन
म्युटंट झाला असेल, डिफेक्टिव्ह झाला असेल, तर तशाच पद्धतीचा फंक्शनल जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. दिस कन्सेप्ट इज नोन ॲज जीन थेरपी. ओके, so gene therapy now it has been in trials as well as in uses nowadays. It has functional or it has very much importance as far as the genetic disorders are concerned. Okay, mostly these genetic disorders are related with the liver and hematopoietic cells. लिव्हर कंटेन्स सम लिव्हर स्पेसिफिक मेटाबॉलिक एन्झाइम्स, म्हणजे लिव्हर मध्ये काही लिव्हर स्पेसिफिक एन्झाइम्स असतात मेटाबॉलिझम मध्ये इन्वॉल्व असलेले, आणि मोस्ट ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर्स आर रिलेटेड टू दोज मेटाबॉलिक जीन्स, म्हणजे जीन्स विच आर इन्वॉल्ड इन मेटाबॉलिझम. आणि लिव्हर मध्ये असे बरेच एन्झाइम्स आहेत की जे मेटाबॉलिझम मध्ये फंक्शन पार्ट करत असतात. त्यांच्यामध्ये म्युटेशन किंवा डिफेक्ट होऊन त्यांच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर डेव्हलप होतो. सिमिलरली हिमॅटोपोएटिक सेल्स मध्ये सुद्धा genetic disorders commonly observed केला जातो. We synthesize this the blood cells. So hematopoietic cells and liver cells, these are the common sites of genetic disorder. आणि अशा वेळी आपल्याला तो जो जेनेटिक डिसऑर्डर आहे तो क्युअर करण्यासाठी किंवा ओव्हरकम करण्यासाठी वी मेक द यूज ऑफ जीन थेरपी कन्सेप्ट. ओके, दिस जीन थेरपी कन्सेप्ट actually it was in practice from 1990. For the first time, National Institute of Health, NIH, it is an institute which has undertaken a human genome project. So NIH, that is US मध्ये institute आहे, National Institute of Health. For the first time NIH मध्ये gene therapy concept हा practically use केला गेला. ते use करण्यासाठी some of the scientists who were responsible are French Anderson, R. Michael Bliss, and Keen Culver. So these are some of the Kenneth Culver. These are some of the scientists who were responsible for successful practice of जीन थेरपी. पहिल्यांदा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ जी US मध्ये सिच्युएटेड आहे, तिथं दिस अ ग्रुप ऑफ दिस थ्री सायंटिस्ट अँड देअर कोवर्कर्स अँडरसन, ब्लिस, दॅट इज मायकल ब्लिस अँड केनेथ कल्वर. फॉर द फर्स्ट टाइम दे प्रॅक्टिस दिस जीन थेरपी कन्सेप्ट. ओके, आता त्यांनी जो कन्सेप्ट यूज केला, जीन थेरपी सक्सेसफुली यूज केली, ती सक्सेसफुल सुद्धा होती, क्वाईट सक्सेसफुल होती, आणि दॅट वॉज प्रॅक्टिस इन अ 4-year-old girl named Ashanti De Silva. Ashanti De Silva नावाची 4-year-old girl होती. She was suffering from a genetic disorder, and the name of that genetic disorder is severe combined immunodeficiency syndrome. Immunodeficiency syndrome. So Ashanti De Silva, 4-year-old girl, she was suffering from this severe combined immunodeficiency syndrome, in short known as SCID. Okay, SCID. It is a genetic disorder. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की इट इज अन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे ऑब्वियसली इट मीन्स दॅट की त्या पर्सनमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये SCID नावाचा डिसीज जेनेटिक डिसऑर्डर ऑब्झर्व होतो त्यांच्यामध्ये इम्युनोडेफिशियन्सी असते, म्हणजे त्यांची इम्युनिटी ही पुअरली डेव्हलप्ड असते किंवा डेफिशियन्सी असते त्यांच्यामध्ये इम्युन सिस्टीमची, and because of which the person becomes sensitive to large number of infections. अशा वेळी इवन opportunistic pathogens सुद्धा इन्फेक्शन कॉज करू शकतात because immunity is suppressed. So poor immunity असलेले, आणि हे poor immunity कशामुळे होतं? It is because of gene defects. जीन डिफेक्ट होतं याच्यामध्ये कुठल्या जीन मध्ये म्युटेशन किंवा डिफेक्ट ऑब्झर्व केला जातो, तर डिफेक्ट इज ऑब्झर्वड इन ADA gene. ADA gene, this ADA gene, it codes for an enzyme which is known as adenosine deaminase.
adenosine deaminase. So this ADA gene याच्यामध्ये डिफेक्ट होतो आणि जर या जीन मध्ये डिफेक्ट झाला तर हा एन्झाइम सिंथेसाइज होत नाही आणि जर सिंथेसाइज झाला तरी तो फंक्शनल नसतो, ॲबनॉर्मल सिंथेसाइज होतो. सो डिफेक्ट इन ADA gene results into SCID, सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. आता काय होतं एक्झॅक्टली, मेकॅनिझम काय आहे, तर हा जो ADA जीन आहे which codes for adenosine deaminase, this enzyme adenosine deaminase, it is involved in metabolism of DATP, deoxyadenosine triphosphate. So this enzyme normal जेव्हा synthesize होतो that time this enzyme adenosine deaminase it is responsible for metabolism of DATP. जेव्हा normally synthesize झाला की तो metabolism करतो. पण जेव्हा हा एन्झाइम सिंथेसाइज होणार नाहीये, म्हणजे सपोज देयर इज अ म्युटेशन और डिफेक्ट इन दिस पर्टिक्युलर ADA जीन, जर या ADA जीन मध्ये डिफेक्ट झाला, म्युटेशन झालं तर काय होईल, हा एन्झाइम सिंथेसाइज होणार नाही, ॲडेनोसिन डीअमायनेज सिंथेसाइज होणार नाही. याचा अर्थ DATP मेटाबोलाइज केला जाणार नाही. DATP मेटाबोलाइज नाही केला याचा अर्थ तो आहे तसा शिल्लक राहणार. आणि जेव्हा DATP आहे तसा शिल्लक राहतो, that time the concentration of ATP or DATP, deoxyadenosine triphosphate, is found to be increased. काय होतं ते इन्क्रीज होतं. बघा पुन्हा काय सांगतो मी, ADA gene codes for adenosine deaminase आणि adenosine deaminase काय करतो, DATP ला मेटाबोलाइज करतो. But mutation or any defect in this ADA gene results into lacking of this adenosine deaminase. जर याच्यामध्ये डिफेक्ट झाला तर ॲडेनोसिन डीअमायनेज सिंथेसाइज होत नाही, झाला तर तो नॉन फंक्शनल असतो. अशा वेळी DATP चा मेटाबॉलिझम होणार नाही, ॲज अ रिझल्ट त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होतं. आणि व्हेनेवर DATP कॉन्सन्ट्रेशन इज इन्क्रीज्ड और हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ DATP becomes toxic to T cells. त्या T cells आपले इम्यून सेल्स आहेत, त्या इम्यून सेलसाठी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ DATP इट बिकम्स टॉक्सिक, एक्झर्ट्स देअर टॉक्सिसिटी आणि त्यामुळे T सेल्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, जर T सेलचा नंबर काय होतो, डिक्रीज होतो. वी ऑल नो दॅट T सेल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इम्यून सेल्स ऑफ द बॉडी. जर T सेलचा नंबर डिक्रीज झाला तर काय होईल, पेशंट बिकम्स सेन्सिटिव्ह and that condition is called as immunodeficiency syndrome. So this is a mechanism of severe combined immunodeficiency syndrome, SCID. Okay, so as if the concentration of DATP increases, it becomes toxic to T cells. As a result, T cell their number is decreased, patient becomes immunodeficient and this condition is SCID. Okay, मग सायंटिस्ट म्हणजे जे आपण बघितलं तर की अँडरसन और अदर सायंटिस्ट how they implemented the gene therapy to treat the patient suffering from SCID. अशांती डी सिल्वा मध्ये त्यांनी कशा पद्धतीने हा जीन थेरपी सक्सेसफुल केली आणि how they treated this SCID disease. Let's see. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा नॉर्मल फंक्शनल जीन घेतला, त्याच्या आधी त्यांनी काय केलं, त्याच्या T सेल्स होत्या, T सेल्स ज्या अशांत डी सेलमध्ये होत्या त्या T सेल्स त्यांनी बाहेर काढल्या, म्हणजे ज्या T सेल्स थोड्या प्रमाणात होत्या त्या T सेल्स बाहेर काढल्या, म्हणजे त्या बॉडीमधून T सेल्स ब्लड मधून सेपरेट केल्या. सो फर्स्ट दे सेपरेटेड द T सेल्स फ्रॉम पर बॉडी. ओके, अँड सेपरेट करून त्यांना कल्टिवेशन केलं, त्या सेल्स T सेल्सचं कल्टिवेशन केलं. त्याच्या आधी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्यांनी काय केलं, इथं दे टूक अ नॉर्मल फंक्शनल जीन. सपोज दिस इज अ फंक्शनल जीन, हा फंक्शनल जीन आहे, कशासाठी कोड करतो हा, इट इज एन ADA जीन. ओके, सो सपोज दिस इज एन ADA जीन. ओके, ADA जीन आहे हा. त्यांनी काय केलं, हा जो ADA जीन आहे, दिस ADA जीन वॉज इंट्रोड्यूस्ड इन अ रेट्रोव्हायरस. सो दिस इज एन रेट्रोव्हायरस. Retroviruses म्हणजे enzyme viruses which possesses an enzyme called as reverse transcriptase.
म्हणजे रेट्रोव्हायरसमध्ये त्यांचा जिनोम हा सिंगल स्टँडर्ड RNA असतो आणि त्यांचं जेव्हा रेप्लिकेशन करतात ते पहिल्यांदा त्या RNA पासून DNA प्रोड्यूस करतात, DNA पासून डबल स्टँड DNA प्रोड्यूस करतात आणि फायनली त्या डबल स्टँड DNA पासून पुन्हा RNA प्रोड्यूस करतात. म्हणजे थोडंसं अनयुज्युअल वे ऑफ रिप्लिकेशन असतं त्याच्यामध्ये. सो नॉर्मली त्यांच्या RNA पासून DNA प्रोड्यूस करतात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा DNA पासून RNA प्रोड्यूस केला जातो दॅट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. पण जेव्हा RNA पासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करून DNA प्रोड्यूस केला जातो त्यासाठी एक एन्झाइम लागतो दॅट इज नोन ॲज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. And the retroviruses are the viruses which possesses reverse transcriptase enzyme. महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे रेट्रोव्हायरसची की रेट्रोव्हायरस जेव्हा इन्फेक्शन करतात एखाद्या ॲनिमल सेलला त्यावेळी स्वतःचा जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतात आणि ही प्रॉपर्टी आपण इथं यूज केली. आपण नाही ॲक्च्युअली ते सायंटिस्टने यूज केली गेली. सो दे मेड द use of this particular property that they integrate their own genome inside the host genome. So पुन्हा बघूया आपण काय केलं. त्यांनी हा ADA जीन आहे, हा ADA जीन त्यांनी रेट्रोव्हायरस मध्ये इंट्रोड्यूस केला. ADA जीन रेट्रोव्हायरस मध्ये इंट्रोड्यूस केला. हा जो रेट्रोव्हायरस होता, रेट्रोव्हायरस त्याचा स्वतःचा हा जीनोम आहे पण या रेट्रोव्हायरसला इनएक्टिव्ह केलं गेलं. सो इट वॉज इनएक्टिवेटेड. इनएक्टिवेटेड कारण हा पॅथोजेनिक पण असू शकतो. सो त्याची पॅथोजेनिसिटी रिमूव्ह केली गेली. बघा काय काय केलं. पहिल्यांदा या व्हायरसची पॅथोजेनिसिटी रिमूव्ह केली, त्याला अवॉइडंट केला, इनएक्टिवेट केला. इनएक्टिवेट म्हणजे काय, नाऊ इट कॅन नॉट इंड्यूस डिसीज. पण हा तो दुसऱ्या सेलमध्ये इन्फेक्शन करू शकतो पण डिसीज करू शकत नाही. म्हणजे एंटर होऊ शकतो पण कुठलाही हार्मफुल ऍक्टिव्हिटी शो करू शकत नाही बिकॉज इट्स पॅथोजेनिसिटी वॉज रिमूव्ह. So retrovirus आहे, retrovirus मध्ये normal functional ADA gene was introduced and now this retrovirus it was allowed. याच्या सेपरेटेड T cells होत्या, normal T cells, त्या T cell ला या व्हायरसचं इन्फेक्शन केलं. So T cells, it is a T cell, या T cell मध्ये या व्हायरसचं इन्फेक्शन केलं. इन्फेक्शन केल्यानंतर काय होतं, सपोज हा व्हायरस आहे, हा व्हायरस इथं आला आणि या व्हायरस मध्ये हा आपला काय एडेनोसिन डिअमायनेज जीन. नॉर्मली हा एडेनोसिन डिअमायनेज जीन या व्हायरसच्या जीनोममध्ये इंटिग्रेट केला जातो. हा व्हायरसचा जीनोम आहे आणि व्हायरसच्या जीनोममध्ये हा एवढा आपला एडेनोसिन डिअमायनेज आहे जीन, जे आपण असं दाखवूया. हा एवढा व्हायरसचा जीनोम आणि त्यामध्ये आपला हा एडेनोसिन डिअमायनेज जीन. हा व्हायरस पण आला, व्हायरसचं इन्फेक्शन केलं म्हणजे आपण व्हायरस आणि टी सेल्स मिक्स केल्यानंतर हा व्हायरस होस्ट मध्ये इंट्रोड्यूस होईल, स्वतःला इंट्रोड्यूस करेल तो बाय एंडोसायटोसिस मेकॅनिझम. तो इंट्रोड्यूस केल्यानंतर कॅप्सिड रिमूव्ह होतो, जे प्रोटीनचं कव्हरिंग असतं ते रिमूव्ह होतं. हा होस्टचा जीनोम आहे, सपोज होस्टचा जीनोम, या होस्टच्या जीनोममध्ये हा स्वतःचा व्हायरस काय करतो, स्वतःचा जीनोम याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. सो हा एवढा व्हायरस आणि होस्ट दोघांचा जीनोम एकमेकांशी इंटिग्रेट करतात. त्याच व्यतिरिक्त आपला जो ADA जीन आहे तो सुद्धा याच्यामध्ये सक्सेसफुल इंट्रोड्यूस होतो. बघा काय केलं, व्हायरस होता, व्हायरसच्या जीनोममध्ये आपण काय केलं, ADA जीन इंट्रोड्यूस केला. व्हायरसचं इन्फेक्शन केलं होस्ट सेलला, T सेलला. इन्फेक्शन केल्यानंतर हा जो व्हायरस आहे कसला रेट्रो व्हायरस आहे, म्हणजे हा स्वतःचा जीनोम दुसऱ्याच्या किंवा होस्टच्या जीनोममध्ये इंट्रोड्यूस करणार. इंट्रोड्यूस केल्यामुळे काय होईल बघा, हा एवढा ब्लू कलरचा जो पोर्शन दिसतो इट इज नथिंग बट द पोर्शन ऑफ व्हायरस जीनोम. त्यामध्ये हा एवढा आपला हा एवढा T सेलचा जीनोम आहे, त्याच्यामध्ये हा एवढा आपला व्हायरसचा जीनोम आहे आणि व्हायरसच्या जीनोममध्ये सक्सेसफुली ADA जीन हॅज बीन ट्रान्सफर्ड. सो दिस इज एन ADA जीन. ओके, नाव तो ADA जीन एक्सप्रेस होईल, कारण बाकीचे जीन जेव्हा एक्सप्रेस होतील तेव्हा ADA जीन सुद्धा एक्सप्रेस होईल. नाव दिस सेल इट कॅन एक्सप्रेस functional ADA gene. Now it can be able to produce adenosine deaminase. As a result, adenosine deaminase will metabolize DATP. त्यामुळे DATP चे concentration रेग्युलेट केलं जाईल. T cells वर त्याचा कोणताही टॉक्सिक इफेक्ट होणार नाही. A patient might be cured, a patient get cured from this particular kind of genetic disorder. मग असे त्यांनी प्रत्येक सेलमध्ये इंट्रोड्यूस केलं. फायनली अशा सेल्स त्यांनी काय केल्या, प्रॉलिफरेट केल्या, म्हणजे सेलचं कल्चरिंग केलं, लार्ज नंबर ऑफ सेल्स प्रोड्यूस केल्या. नाउ एव्हरी सिंगल सेल हॅज द ADA जीन. प्रत्येक सेलमध्ये काय आपला ADA जीन सक्सेसफुली इंट्रोड्यूस झालेला. ओके, आणि मग त्या सेल जे आहेत त्या सेल्स पुन्हा त्या अशांता डी सिल्वा नावाच्या मुलगी म्हणजे तिच्यामध्ये तिच्या ब्लडमध्ये ते सेल्स पुन्हा इंट्रोड्यूस केल्या. सो इन दिस वे एनी जेनेटिक डिसऑर्डर कॅन बी क्युअर्ड. This is
and basic concept of gene therapy. ओके, काय केला तो नॉर्मल फंक्शनल जीन होता, तो तिच्या सेल्स रिमूव्ह करून तिच्यामध्ये ते इंट्रोड्यूस केलेलं होतं. याला म्हणायचं एक्स विवो टेक्निक. दिस इज कॉल्ड एज एक्स विवो. इन विवो आणि एक्स विवो. आता इन विवो म्हणजे काय, डायरेक्टली समजा एखादा इंडिव्हिज्युअल असेल तर त्याच्या इंडिव्हिज्युअल सेल्स रिमूव्ह न करता डायरेक्टली टिश्यू मध्ये जीन इंट्रोड्यूस केला जाईल. दॅट टाइम इट इज कॉल्ड इन विवो. आणि सपोज सेल्स आर रिमूव्ड आणि बाहेर सेल लॅबोरेटरी मध्ये रिमूव्ह करून त्याच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस करून मग त्या सेल्स पुन्हा इंट्रोड्यूस केल्या जातात. दॅट इज कॉल्ड एक्स विवो. दिस मीन्स दिस इज एन एक्स विवो phenomenon. Okay, so in this way the gene can be introduced. Multiple cells are formed, multiple cells are then reintroduced into the host body. Okay, so in this way the person who is suffering from any kind of genetic disorder can be easily cured. And this is the principle behind it. अशा पद्धतीने आपण बरेच जीन्स इंट्रोड्यूस करू शकतो. आता महत्त्वाचं काय की जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स यूज करतो. लार्ज नंबर ऑफ मेथड्स आर अवेलेबल जीन इंट्रोड्यूस करण्याचे. असं पॉसिबल नाही की मी सेल रिमूव्ह केला आणि डायरेक्टली इंट्रोड्यूस करू शकतो. नो, इट इज नॉट पॉसिबल. त्यासाठी आपल्याला काही मॉलिक्युलर टेक्निक्स यूज करायला लागतात. बट बिफोर सीइंग दोज मॉलिक्युलर टेक्निक्स, लेट्स डिस्कस the type of gene therapy. There are two types of gene therapy. Gene therapy चे दोन types आहेत, and these two types of gene therapy are first somatic cell therapy and second germline cell therapy or germ cell therapy. Germ cell therapy. So there are two types of gene therapy: somatic cell therapy and germ cell therapy. Before this, actually type study करण्यापूर्वी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे what is somatic cell and what is germ cell. Somatic cell म्हणजे any type of cell except germ cell. म्हणजे germ cell सोडून बाकीच्या सगळ्या सेल्स असतात. ओके, नॉर्मल बॉडी सेल्स आर कॉल्ड एज germ cells. पहिल्यांदा आपण germ cell बघूया, मग somatic cell बघूया. Germ cell म्हणजे काय, the cell which gives rise to gametes. All those sexually reproducing organisms they produces gametes, and त्याच्यामध्ये गॅमेट प्रोड्यूस करणारे जे सेल्स असतात those are known as germ cells. ओके, सो germ cells आपण असं म्हणू शकतो they are heritable. They are transferred from one cell to another cell, from one generation to another generations. सो जर्म सेल थेरपी म्हणजे जर्म सेल मध्ये आपण जेव्हा जीन इंट्रोड्यूस करतो दॅट इज कॉल्ड एज जर्म सेल विच प्रोड्युसेस गॅमेट्स इन ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. आणि जर्म सेल सोडून बाकीचे सगळे जे सेल्स असतात, एक्झाम्पल सपोज स्किन सेल असेल, स्किन सेल्स, ब्लड सेल्स, लंग सेल्स और एनी अदर टाइप, सपोज फाइब्रोब्लास्ट सेल्स असतील, फाइब्रोब्लास्ट की जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स सिंथेसाइज करतात. सो एनी सेल, एनी टाइप ऑफ सेल ऑफ द बॉडी एक्सेप्ट जर्म सेल कॅन बी कॉल्ड सोमॅटिक सेल. सो जेव्हा नॉर्मल बॉडी सेल्स मध्ये सोमॅटिक सेल्स मध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करतो, दॅट मेथड इज कॉल्ड सोमॅटिक सेल थेरपी. And whenever the functional gene is introduced in germ cells, that is known as germ cell therapy. Germ cell therapy जास्त advantages कशानुसार असतात बघा, तर germ cells मध्ये आपण समजा जीन इंट्रोड्यूस केलं, सपोज दिस इज germ cell, आणि याच्यामध्ये आपण एक फंक्शनल जीन इंट्रोड्यूस केला, तो हा फंक्शनल जीन. Now these germ cells they produces multiple types of other cells which are heritable. आता या सेल्स रिप्रोड्यूस होतात प्रत्येक सेल मध्ये जे आपला जीन ऑफ इंटरेस्ट गेलेला आहे, आणि याच्यापासून मग त्या सेल्स आहेत दे कॅन बी ट्रान्समिटेड. सो जर्म सेल्स दे कॅन कॅरी द जीन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. हे सोमॅटिक सेल मध्ये पॉसिबल नसतं, जर्म सेल्स मध्ये पॉसिबल असतं. एका कारण जर्म सेल्स गॅमेट प्रोड्यूस करतात, त्यांच्यामध्ये जीन जाणार, त्याच्यामधून मग पुढे झायगोट नंतर पुढे तो जनरेशन टू जनरेशन जो जीन आहे, जीन ऑफ इंटरेस्ट, दॅट कॅन बी ट्रान्समिटेड. सो based upon the kind of cell we use, कोणत्या सेल मध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करणार आहे, based upon that there are two
types of gene therapy, and these two types of gene therapy are somatic cell therapy and second germ cell therapy. Clear? Now let's see the methods of gene therapy. कशा पद्धतीनं gene therapy केले जाऊ शकते. तर gene therapy चे जे मेथड्स आहेत, तर मेथड्स पुन्हा दोन टाइपचे असू शकतात. आपण ऑलरेडी आता डिस्कस केलेला आहे. सो मेथड्स कॅन अगेन बी ऑफ टू टाइप्स. फर्स्ट दॅट इज एक्स विवो अँड सेकंड इन विवो. इथं इन विवो आणि इन विट्रो असं म्हणणार. एक्स विवो आणि इन विवो म्हणजे मीनिंग सांगतो मी तुम्हाला काय आहे. ऍक्च्युअली द वर्ड विवो इट इज अ लॅटिन वर्ड. Latin word which means something which is alive. Something which is alive. So vivo means something which is alive. आता in vivo आणि ex vivo म्हणजे काय सांगतो. पहिल्यांदा ex vivo बघूया. ex vivo मध्ये काय केलं जातं की समजा the person who is suffering from genetic disorder, the cells of that person are removed from the body. म्हणजे त्या पर्सन मधून सेल्स ज्यांच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे त्या सेल्स रिमूव्ह केल्या जातात. स्मॉल पर्सेंटेज ऑफ स्मॉल नंबर ऑफ सेल्स आर रिमूव्ड. त्या सेल्स रिमूव्ह केल्या जातात बॉडीमधून बाहेर आणि मग त्या सेल्समध्ये तो जो जीन आहे तो जीन इंट्रोड्यूस केला जातो बाय युजिंग सम अदर टेक्निक्स. ओके, म्हणजे बॉडीमधून सेल्स बाहेर काढल्या, जीन इंट्रोड्यूस केला, जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर मग या सेल्स पुन्हा रिइंट्रोड्यूस केल्या. म्हणजे इथं सेल्समध्येच आपण जीन इंट्रोड्यूस करणार आहे. सो इट इज अन विवो. पण सेल्स या बाहेर रिमूव्ह केले गेले. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एक्स विवो. बॉडीमधून सेल्स बाहेर रिमूव्ह केले. सो एक्स विवो. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं दॅट इज अशांती डिसिल्वा सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी डिसीज. तिच्यामध्ये ॲडेनोसिन डिअमायनेज एन्झाईम डेफिशियन्सी होती बिकॉज जीन वॉज डिफेक्टिव्ह. त्यामुळे काय झालं की त्या टी सेल्स रिमूव्ह केला. रिमूव्ह केल्यानंतर मग त्याच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस केला आणि इंट्रोड्यूस केल्यानंतर नॉर्मल सेल्स रिमूव्ह केल्या, जीन इंट्रोड्यूस केला, पुन्हा मग त्या सेल्स बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले. दिस फेनॉमिनॉन, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज एक्स विवो जीन थेरपी. याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असणार आहे इन विवो. इन विवो म्हणजे काय की सेल्स आर नॉट रिमूव्ड. सेल्स या बॉडीमध्येच आहेत आणि मग त्या सेल्समध्ये आपण काही सुटेबल टेक्निक्स यूज करून वी इंट्रोड्यूस द जीन ऑफ इंटरेस्ट. So if the genes are directly introduced inside the body in particular cells, that is called in vivo. If cells are removed out of the body, gene is introduced and then the cells are again reintroduced into the body, that time this concept is called as ex vivo. So the methods used in gene therapy can be of two types, ex vivo and in vivo. ओके, या मेथड झाल्या. पण एक्झॅक्टली इंट्रोड्यूस कसं करणार आपण जीन. म्हणजे भले सेल आपण रिमूव्ह करू किंवा सेल डायरेक्ट बॉडीमध्ये असतील, त्याच्यामध्ये जीन कसा इंट्रोड्यूस करायचा यासाठी पुन्हा काही टेक्निक्स आहेत. देयर आर सम ॲडव्हान्स्ड टेक्निक्स. व्हॉट आर दोज टेक्निक्स वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.